आदित्य सुरुवात सौरभ गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना पाहायला मिळतो आहे. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. बॅटिंग टीम आम्ही आपलं लक्ष वेधतोय. चला या आपल्या अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत येऊ द्यात. एक्स्ट्रा प्लेयर आइए जल्द से जल्द. पहिला बॉल सामन्याला सुरुवात. वॉट अ स्टार्ट. फॅन्टास्टिक स्टार्ट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर पहिल्याच बॉलवरती येतोय षटकार. आघाडीची जोडी आदित्य आणि रिचर्ड्स. आदित्यच्या बॅटमधून षटकार येत असताना पाहायला मिळाला. व्हेरी फर्स्ट बॉल त्यांनी षटकार ठोकला ऑन साइडला. पुढचाच बॉल पुढे सरसावला. डीप एक्स्ट्रा कव्हरला. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक दूर राहिला. धाबा येत असताना पाहायला मिळतात त्या दोन. आदित्य व्हेरी फर्स्ट बॉल पासून मोठे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न तो करत असताना पाहायला मिळतोय. फ्लड लाईट्स आता ऑन झाल्यात. कारण आपण पाहिलं तर नैसर्गिक प्रकाशामधून कृत्रिम प्रकाशाकडे वळलो आहोत आणि इथलं क्रिकेट आता क्रिकेट बदलणार आहे. हवेमध्ये नमी येईल. षटकार चौकारांची आतषबाजी थोडी कमी जाणवेल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पर्यंत पोहोचेल. ब्रॅव्होला आपण पाहतोय. या खेळाडूचं सेलिब्रेशन चर्चेचा विषय राहिला मैदानाच्या आतमध्ये. त्याला आपण पाहतो आहोत. धावफलकावरती धावा आहेत. त्या 9 धावा धावफलकावरती आहेत. 9 ऑन दी बोर्ड. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर कमबॅक चांगलं केलं आहे ते सौरभने. यावेळेला देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतो. क्षेत्ररक्षक आहे. फेकी सिंगल मिळेल. एकेरी धाव कंप्लीट होत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. दिवस मोठा राहतो अर्थात या मे महिन्यामध्ये आणि या मोठ्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहतोय ना की सायंकाळचे 7:08 झाल्यात. नुकतेच काही चेंडूचा खेळ देखील संपला आहे. यावेळेचा बॉल अपीश होता. पनिश करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. एक सहज साधा सोपा झेल इथे हातातून निसटलाय. कॅच ड्रॉप. जीवदान मिळते बॅटरला. अगर शोले सिनेमा का ठाकुर भी होता ना तो भी ये कॅच लपक लेता. इतका सोपा कॅच होता परंतु तो इथे ड्रॉप झालाय. 11 धावा धावफलकावरती आहेत. 11 ऑन दी बोर्ड विदाउट लॉस. आदित्य आणि रिचर्डला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. 11 धावा धावफलकावरती ज्या मात्र पाहायला मिळाल्यात. 11-0. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा सज्ज होत असताना सौरभ ओढ विकेटने. यावेळेला पुढे सरसावल्या. ऑन साइडला शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. क्विक सिंगल इथून अर्जित होत असताना पाहायला मिळाली. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती येते 12-12 ऑन दी बोर्ड. 12 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपला. एकाच एंडनी क्रिकेट खेळलं जाणार आहे. सर्वांनी जास्तीची घाई करू नका. एकाच एंडने कीपर जिथे आहे तिथेच राहील. जर तो गोलंदाज असेल तर तो चेंज करण्यात येईल. अंपायरने त्याला पुन्हा एकदा किपिंगसाठी पाठवत होते परंतु नाही तर तो गोलंदाजी करणार आहे. 12-0. 12 धावा धावफलकावरती आहेत. एकाच एंडकडून क्रिकेट खेळलं जाताना ते अधिकच फास्ट होतं. जलद होतं. पहिलं षटक नुकतंच संपलं. धावफलकावरती 12 आहेत. दुसऱ्या षटकाला सुरुवात. स्वप्नील आलाय गोलंदाजी मार्क वरती. स्वप्नीलला आपण पाहत आहोत. षटक क्रमांक 2. व्हेरी फर्स्ट बॉल खाली जायला. क्विकर म्हण स्कीट झाला. डेटला हिट केलं परंतु बॉल तितकासा राईज होऊ शकलेला नाहीये. संघाची धावसंख्या धावफलकावरती 12 ऑन दी बोर्ड. 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. पुढचा बॉल यावेळेला ऑन साइडला केला. क्षेत्ररक्षक येतो चेंडूवरती वेगाने. सिंगल. एकापेक्षा जास्तीचं काही नाही आहे मैदानाच्या आतमध्ये. धावा येत असताना पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या 13-0. पहा जिथे मात्र पहिल्या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती षटकार आला तिथून पुढे
मागील 7 बॉलचा जर विचार केला तर अद्याप मोठा चूक आलेला नाहीये. हा फटका फसतोय क्षेत्ररक्षक चेडूच्या खाली. जजमेंट चांगलं आहे. यावेळेला टिपला येईल. संपला फलंदाजाचा खेळ. नाही बसत आहे धावसंख्येला वेळ. काय चालला हा खेळ. फलंदाज बाद. थँक्यू. या मॅच मध्ये ब्रावोने काहीतरी सेलिब्रेशन वेगळं केलं, कारण मागील मॅच मध्ये त्याने धनुष्यबाण काढला होता. या मॅच मध्ये कदाचित धनुष्यबाण त्याचे संपले आहेत. त्याने सेलिब्रेशन काहीतरी वेगळं केलंय. नवीन बॅटर जतीन मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होतं. मागील मॅच मध्ये जतीनने चांगली बॅटिंग केली होती. संघाला सुस्थितीमध्ये तो घेऊन गेला होता. चला घाई व्हायला हवी. संघाची धावसंख्या 13ला 1. 13 रन्स ऑन दी बोर्ड आहेत. 13 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुणे सज्ज होत असताना पाहायला मिळतो आहे. स्वप्नील विकेट टेकर गोलंदाजाने विकेट मिळवली आहे. 1 धाव खर्च केली आहे 3 बॉलवरती आणि 1 विकेट प्राप्त केली. यावेळेचा बॉल पॅड लाईन गोलंदाजी होती. शरीर भेदक मारा ऑन साइडला टर्न केला आहे आणि लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. धाव मिळतात त्याच्यावर. हा येतो चौकार. थँक्यू. जतीनच्या अगेन्स्ट जे काही रन्स येत असताना पाहायला मिळाल्या, ज्या काही धावा येत असताना पाहायला मिळाल्यात, कारण जतीनने चांगले स्ट्रोक अटेम्प्ट केलेत. येता क्षणी पहिल्या बॉलवरती चौकार त्याने ठोकला. यावेळेला खोलातला बॉल बॅटच्या आतली कडा. नशिबाची साथ. लॉंग स्टॉपला चेंडू ट्रॅबल झाला. सिंगल मिळेल. केवळ एक दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. सेकंड रन कंप्लीट. धावा मिळाल्या तर 2. संघाची धावसंख्या 17. 17 ऑन दी बोर्ड आहेत. दुहेरीच्या मदतीने 19 बनल्यात. 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. धावा आल्यात या जमेची बाब आहे मैदानाच्या आतमध्ये, कारण पहिल्या षटकाची सुरुवात तितकीशी चांगली झाली होती. ब्राईट स्टार्ट संघाला मिळालं होतं. खोलातला बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. यावेळेला सौरभने झेल टिपला. फलंदाज बाद. ब्रावोचं सेलिब्रेशन स्टार्ट. दुसरा धक्का इथे संघाला लाभला. अगदी दूरवरचं क्षेत्र निवडलं फलंदाजने आणि ज्या मोठ्या फटक्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतो आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. दीपकला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. पहिला फलंदाज बाद होत असताना रिचर्डला आपण पाहिलं. 3 रन्स त्याच्या बॅटमधून आल्या होत्या. जतीन बाद झाला. 6 धावा त्याच्या बॅटमधून आला. गोलंदाजी मार्क वरती दुर्वेश अर्थात ब्रावो गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. ब्रावो क्रिकेटमध्ये येण्याच्या आधी डेव्हिन ब्रावो म्हणतो की मला क्रिकेटर बनायचं मुळात नव्हतं, मला एक ॲथलेटिक बनायचं होतं. कारण क्रिकेटमध्ये येण्यामागे माझी स्पोर्ट टीचर होती, ती खूप हॉट होती आणि म्हणून मी क्रिकेटमध्ये आलो. हा ब्रावो काय म्हणत असेल. मैदानाच्या आतमध्ये तो गोलंदाजी मार्क वरती दाखल झाला. 19ला धोत. डीजे ब्रावोने अनेक गीत देखील गायले. त्यापैकी त्याचा चॅम्पियन हे गीत सर्वाधिक जास्त चर्चेचा विषय राहिला. परंतु हा ब्रावो गोलंदाजी मार्क वरती दाखल होतोय. दुर्वेश पहिलाच बॉल ऑन साइडला लॉफ्टेड ऑन ड्राय केला. डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलं. क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल मिळते. डबलचा प्रयत्न करण्यात आला. सेकंड रन देखील कंप्लीट करण्यात आली. धावा मिळाल्या तर 2. 21ला 2 फलंदाज बाद. 21वा धावफलकावरती आहेत. रिचर्ड अजूनही मैदानाच्या आतमध्ये तळ टोकून उभा आहे. रिचर्ड बाद झालेला नाही. 5 बॉलमध्ये 5 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. तो स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. पुढचा बॉल आडवा बॅटने ऑन साइडला केला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. पहा दुर्वेशची गोलंदाजी अगदी कंजूसी भरी त्याची पाहायला मिळाली आहे.
डोक्यावरती रुमाल बांधून जणू काय तो कफन बांधून आलाय आणि त्या दर्याची गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. सिंगल आली आहे. 22 धावा धावफलकावरती आहेत. 22-2. वीरेंद्र सहवागला आपण रुमाल बांधताना डोक्यावरती पाहिलंय. सौरभ गांगुलीला डोक्यावरती रुमाल बांधताना पाहायला मिळालाय. शिवनारायण चंद्रपॉळ डोक्यावरती रुमाल बांधताना पाहायला मिळाला. पुढचा बॉल यावेळेला ऑन साइडला डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये उडवला. चेंडू खाली क्षेत्र अक्षक येतोय. झेल टिपला आणि ब्रावोचं सेलिब्रेशन. क्या बात है. थँक्यू. काय सेलिब्रेशन केलं होतं पहा. हे सेलिब्रेशन स्क्रीनवरती तुम्ही पाहत आहे. दुर्वेश काय डान्स केलाय त्याने. मला वाटतं ही क्रीप ना सर्वाधिक जास्त व्हायरल होईल. प्रत्येक जण लाईव्ह पाहत असेल ना तो ही आवर्जून कट करेल आणि ब्रावोचं सेलिब्रेशन पाहायला मिळालं. मैदानाच्या आतमध्ये त्याने पुन्हा एकदा सेलिब्रेशन केलं. या मॅच मध्ये काहीतरी वेगळं तो करतोय. नया है वह. 22-3. 22 धावा धावफलकावरती. 3 फलंदाज बाद. नवीन फलंदाज ऋषभ. खोलातला चेंडू थेट यष्टिरक्षकाचा वेध घेतला. डॉट बॉल. तिसरे षटक प्रगती पथावरती. 2 बॉलचा अजूनही खेळ शेष आहे आणि या 2 बॉल नंतर आपण थेट प्रसादजी परत सर यांच्याकडे वळणार आहोत कारण काही विशेष सन्मान आपण करतो आहोत या व्यासपीठावरती. धावफलकावरती 22-3. फलंदाज बाद. एक्स्ट्रा रन अद्याप खर्च केलेली नाहीये. दुर्वेश गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. पुढचा बॉल उजव्या सीच्या बाहेर. फटका फसला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचतोय जरूर. कॅच ड्रॉप झाली आहे. रन्स केवळ 1 मिळते. एकेरीच्या मदतीने 23 धावा धावफलकावरती आहेत. 2 कॅचेस ड्रॉप जरूर झाल्यात परंतु आपण तरी पाहिलं ना तर मोठा मोबदला उचलता आलेला नाहीये. मोठा फायदा झालेला नाहीये किंवा तितकासा तुटवडाही संघाला जाणवत नाही या गोष्टींचा. चांगलं क्रिकेट होतं मैदानाच्या आतमध्ये. धावफलकावरती आहेत त्या 23. 3 फलंदाज बाद. 23 लॉस ऑफ 3 विकेट. पुढचा बॉल ब्रावो. खोलातला चेंडू थेट यष्टिरक्षकाचा वेध. डॉट बॉल. या षटकामध्ये ब्रावोने केवळ 4 धावा खर्च करत 1 विकेट प्राप्त केली. वॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. 23-3. एंड ऑफ द 3rd ओव्हर. या ग्राउंडचे जे क्युरेटर आहेत त्यांना एक विनंती आहे की हा सामना संपल्यानंतर आपण जरा पॉपिंग क्रीज डार्क करून घ्यायची है. जो इस ग्राउंड के क्यूरेटर है मैं रिक्वेस्ट करता हूं उनसे कि ये मैच खत्म होने के बाद जरा प्लीज पॉपिंग क्रीज लाइन जरा डार्क कर लीजिए क्योंकि इसके बाद काफी और मुकाबले खेले जाने शेष है. थैंक यू. गोलंदाजी मार्क वरती हजर दाखल होतं. पिच क्यूरेटर आप जहां कहीं भी हो कृपया जल्द से जल्द संपर्क कीजिए. अजर. पहिला बॉल नटराज साईलने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. एक सिंगल इथे मिळेल. फ्रंट लेग अगदी आपण पाहिलं तर हवेमध्ये उचलला. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. सिंगल आली आहे. 24-3. हे विहंगम दृश्य तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात प्रोलिंगच्या माध्यमातून. अगदी समोरच्या बाजूला असणारी इमारत अगदी त्याच वेळेला सूर्य अस्ताला निघाला आणि हे विहंगम दृश्य तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. सूर्य अस्ताला निघतोय परंतु जाता जाता अनेक गोष्टी तो दिवसभरामध्ये धुवून गेलाय. पुढचा बॉल लोअर फुल टोज आहे. ऑन साइडला फुल टोल वसूल केलाय. चेंडूला पाठवला सीमारेषेच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 30 धावा धावफलकावरती आहेत. या स्पर्धेचं दैदीप्यमान असं आयोजन आपण पाहत आहोत. खरं तर याआधी मी चर्चा करत असताना युवराजी भालेराव यांच्याशी मी आवर्जून या गोष्टीची चर्चा केली.
अनेक वर्षे या मैदानावरती येण्याचा योग आला, परंतु अतुलजी पालवे साहेब यांनी केलेलं हे आयोजन, इथे डीजेला जास्तीची संधी नाही. इथे डीजे फार कमी प्रमाणामध्ये वाजतो, आवाज फार कमी प्रमाणामध्ये ठेवला जातो, परंतु ही स्पर्धा ग्रँड रोड प्रीमियर लीग आहे आणि आदरणीय अतुलजी पालवे साहेब यांनी आयोजन केलेली आहे. हा कुठेही आवाज कमी झालेला नाही, किंवा गाणी वाजतात, हा सायलेंट झोन आहे. परंतु अतुल साहेबांचं आयोजन एक जिथे ऑल इज वेल स्वरूपाचं पाहायला मिळत आहे. स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली आहे, कोणत्याही स्वरूपाचं डोनेशन घेतलं जात नाही या स्पर्धेच्या माध्यमातून. वन मॅन शो आदरणीय अतुलजी पालवे साहेब यांनी केलेलं हे आयोजन आपण पाहत आहोत. बॅटची मागणी करण्यात आली आहे, चला घाई करा, थोडीशी त्वरित बॅट मैदानाच्या आतमध्ये धाव द्या. धावफलकावरती 31, 31 ऑन दी बोर्ड, 31ला 3. चौथं षटक प्रगती पथावरती आहे. चला घाई करा, अर्धा तासाचा जो वेळ तुम्हाला दिला गेला आहे तो आता संपू लागलाय. तरुणला आपण पाहतो न्यू बॅटर. यावेळेचा बॉल ऑन साइडला तरुणच्या बॅटमधून ट्रेडमार्क स्ट्रोक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, आकाशाला गवस निघालात, एअर स्ट्राईक केलाय, जणू आकाशाला बुक्की मारत, बुक्कीत टेंगुड, षटकार. $37 ऑन दी बोर्ड. तरुण त्याच्याही बॅटमधून स्ट्रोक षटकार आलाय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. अझरने कमबॅक चांगलं केलंय, 37 बनल्यात. 50च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न इथे करण्यात येईल. आता प्रत्येक जण म्हणत असेल की अगला ओव्हर अगर ब्रावो लेकर आता है और अगर उसको विकेट मिलती है तो उसका सेलिब्रेशन देखना है, लायक रहेगा. 4 ओवर का मुकाबला है, काश अगर 5 ओवर का मुकाबला होता. मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण इथे खराब स्वरूपाचं झालंय. रन्स मिळतात त्या अर्थात 1 धाव कंप्लीट झाल्या, दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय आणि जिथे मैदानाच्या आतमध्ये फलंदाज होईल बाद. संघाची धावसंख्या या एकेरीच्या मदतीने बनली आहे ती 38, 38 ऑन दी बोर्ड आहेत. 39 ऑन दी बोर्ड. 40 रनचं टार्गेट या मॅच मध्ये सेट करण्यात आलाय. 39 ऑन दी बोर्ड, 40 रनचं टार्गेट या मॅच मध्ये राहील. चला नेक्स्ट मॅचचा टॉस. नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करतो आहोत. ड्रॅगन्स टीमचा कॅप्टन आणि त्याच वेळेला लायन्स आणि ड्रॅगन्स दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करूयात. नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. दोन्ही टीमचे कॅप्टन रिपोर्टिंग करा लवकरात लवकर. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करतो आहोत. ड्रॅगन्स अँड लायन्स. मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्यात, घाई करा, पंच मैदानाच्या बाहेर आलेले नाही आहेत. चला ओपनिंग पेअर त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल होऊ द्यात. आणि ड्रॅगन्स अँड लायन्स दोन्ही टीम्सचे कॅप्टन. चला टॉस आपण करतो आहोत. ड्रॅगन्स अँड लायन्स. नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. आदरणीय संजयजी निराळे साहेब यांना विनंती करूयात की आपल्या शुभ हस्ते पुढच्या मॅचचा टॉस करण्यात येईल. संजयजी निराळे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण पुढच्या मॅचचा टॉस करत आहोत. एका बाजूला ग्रँड रोड लायन्स आणि ग्रँड रोड ड्रॅगन्स या दोन संघांदरम्यानची लढत. एक फोटो सेशन होईल आणि तदनंतर आपण टॉस करणार आहोत. फोटो सेशन आपण करतो आहोत. तदनंतर या आपण
टॉसकडे वळूयात. टॉसची प्रक्रिया आपण पार पाडतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी अवेलेबल आहेत. हेड इज अ कॉल. हेड आलाय. टॉस इथे जिंकला आहे तो अर्थातच आपण पाहतो लायन्स टीमने क्या डिसिजन रहेगा. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही संघाला शुभेच्छा. विश यू ऑल द बेस्ट. दोन्ही संघाला शुभेच्छा. मान्यवरांना विनंती की आपण आदरपूर्वक व्यासपीठ ग्रहण करावं. या मॅचचा टॉस झालाय तो अर्थात लायन्स टीमने टॉस जिंकला आणि प्रथम निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षणाचा. थँक्यू. चला आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. क्षेत्ररक्षण सजलंय. पंच मैदानाच्या बाहेर आलेले नाहीयेत. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद जयेश भोसले. स्ट्रायकर टीम समोर आणि दोन्ही फलंदाज ग्राउंडच्या आत प्रवेश करतात. स्वप्नील आणि स्वप्नीलच्या सोबत अझर आलाय बॅटिंग करण्यासाठी. अझर आणि स्वप्नील सलामीचे फलंदाज. 4 षटकात करायचे 40 धावा सामना जिंकण्यासाठी. 40 रन्स टू विन फ्रॉम 4 ओव्हर. सामना आपण बघतोय दोन संघांमध्ये. विजेत्या संघांमध्ये पहिलं षटक घेऊन फलंदाज सज्ज. पहिला चेंडू फुल टॉस. वॅकेंट एरिया. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून सीमारेषे बाहेर निघून गेलाय आणि पंचांचा इशारा या चेंडूवर चौकार. गोलंदाज आहे आदित्य आणि आदित्यच्या विरोधात हल्ला चढवलाय. सामना आपण बघतोय म्हणजे नाईट्स वर्सेस स्ट्रायकर्स या दोन संघांमध्ये. ज्या दोन्ही संघांनी पहिल्या फेरीतला पहिला सामना ते जिंकलेले आहेत. विनर विनर टीम मध्ये सामना सुरू आहे. पहिल्या चेंडूवर चौकार. कव्हर्स मध्ये वॉट अ शॉट. पुन्हा वॅकेंट एरिया. चेस सुरू आहे पण एक टप्पा घेऊन चेंडू सरळ सीमारेषे बाहेर चौकार. विश्वसनीय सुरुवात. उल्लेखनीय सुरुवात. डॉमिनेट करणारी सुरुवात. अझरच्या बॅटमधून 2 अप्रतिम चौकार. पुढचा चेंडू आदित्यचा. ओ स्लो रन चेंडू. गती परिवर्तन. चेंज ऑफ पेस ऑप्शनच्या बाहेर चेंडू ठेवलाय आणि या चेंडूवर बीट केलाय. चांगला चेंडू हाताळलाय. चांगला कमबॅक केला आदित्यने. गतीमध्ये परिवर्तन केलं. मागच्या 2 चेंडूच्या कंपॅरिझन मध्ये एक फुल टॉस, एक ओव्हर पिच आणि हा लेंथ वर चेंडू टाकलाय आदित्यने. धाव संख्या 8. 40चं लक्ष. पुढचा चेंडू. हा चेंडू ऑप्शनच्या खूप बाहेर आहे. इट्स अ वाईट. शफल झाला. लास्ट मोमेंटला चेंडू सोडून दिला. बघितलं की चेंडू हा खूप बाहेर निघून जातोय. इट्स अ वाईट. धाव संख्या 9. प्रेझेन्स ऑफ माइंड चांगला आहे. फलंदाज स्ट्रायकिंग एंडला अझरकडे चांगली बॅटिंग करतोय ग्राउंडवर. स्लो रन चेंडू. गतीमध्ये पुन्हा एकदा परिवर्तन केलंय. पूर्णपणे कॉन्फिडंट नव्हता हा फटका खेळण्यासाठी. इव्हन ती त्याची बॉडी लँग्वेज दिसत नव्हती. फक्त हलक्याने प्लेस करायचा होता. शॉट चेक करायचा होता पण टायमिंग जमलं नाहीये. निर्धाव चेंडू. 2 चेंडूवर 2 चौकार. 2 निर्धाव चेंडू. 1 वाईड. धाव संख्या 9. षटकामागे 10 धावांची सरासरी मेंटेन करायची आहे. फील्डमध्ये चेंजेस कारण बघतोय पॉवर प्ले हा एकाच षटकाचा आहे आणि फक्त 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर आहेत. एक डीप स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेट आपण बघतोय ठेवण्यात आलाय. बॅकफुटला गेला. वॉट अ शॉट. चपराक. चाबूक शॉट. सीमारेषे बाहेर. खणखणीत स्क्वेअर कट चौकार. कट. तिसरा चौकार ठोकलाय आदित्यच्या विरोधात अझरने. धाव संख्या 13. लास्ट बॉल. इनसाइड आउट. वॉट अ शॉट.
व्हॉट अ कनेक्शन. चेस सुरू आहे, लॉंग चेस आहे आणि चेंडू जोपर्यंत कव्हर होईल तोपर्यंत फलंदाज 2 धावा धावणी ते पूर्ण करतोय. अँड व्हॉट अ ब्राईट स्टार्ट, व्हॉट अ ब्राईट स्टार्ट इन फर्स्ट ओव्हर. 15 runs on scorecard. Chasing the total of 40 runs in the 4 over, require 110 runs per over, and now the after first over score is 15. 15 on the board in a power play against Aditya. त्याच्या विरोधात चांगली तडाखे बंद फलंदाजी. त्यांना माहिती आहे की पॉवर प्ले हा एकच षटक मिळणार आहे. अशा मुलीला त्याचा फायदा उचलणं गरजेचं आहे आणि तो फायदा मात्र काय दिमागदारपणे उचललेला आहे. 6 चेंडू सामोरे गेला, 14 धावा कुठल्या आहेत, एक मात्र चेंडू वाईड आहे. 3 चौका त्याने मात्र दाखवलेत आणि तिन्ही भिन्न दिशेला. एक मारला स्क्वेअर लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून, त्यानंतर एक डीप पॉइंटला त्याने स्क्वेअर कट दाखवला आणि त्यानंतर अजून एक चपराक दाखवली त्याने ती शेवटच्या चेंडूवर. गोलंदाज आहे दीपक. चेंडू शिल्लक आहे ते 18, करायचे ते 25. 18 चेंडू 25 धावा, रिक्वायर 108.33. पहिला चेंडू बॅकफुटला गेला, फक्त दिशा दिली त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. थर्ड मॅनला चेंडू कव्हर करेल तोपर्यंत स्वप्नील एकच काम करतोय, स्वतः संघनायक आहे. माहिती आहे की फजलची बॅट चांगली भाषा बोलते, चांगली फटकेबाजी करते, त्याच्याकडे स्ट्राईक रोटेट झालेला गेलेला आहे. अझरकडे, अझर स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. अझरने आतापर्यंत 3 चौकार मारले, 14 वर तो खेळतोय. नाव संख्या 16. एक डीप पॉइंट आहे, एक लॉंग ऑफ आहे. कव्हरचा खेळाडू सर्कलच्या आतमध्ये, बॅकवर्ड पॉइंट एक ठेवण्यात आलाय आणि थर्ड मॅन. ओ इम्प्रोव्हायझेशन, काय फटका बनवलाय. लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर, लॉंग चेस सीमारेच्या बाहेर, खणखणीत चौकार. दाखवलंय अझरने आपल्या बॅट मधून. नाव संख्या 20. ओ बॅकफुटला गेला, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू जसा विकेट कीपर कडे गेला किंवा त्याच्या हातातून सुटला, एक सुटकेचा निश्वास टाकला तो फलंदाज अझरने. कुठल्या प्रकारची एज लागली नाही. धावसंख्या अजूनही करायची ते 20. चेंडू शिल्लक आहे ते 15. 15 चेंडूत 20 धावा. लुझिंग टीम मध्ये ऑलरेडी टॉस झालेला आहे नेक्स्ट मॅचचा. ड्रॅगन्स वर्सेस लायन्स. फुल टॉस होता, एलिव्हेट करू शकला नाहीये, पण क्षेत्ररक्षक काय डीप स्क्वेअर मध्ये ते चेंडू कव्हर करेल तोपर्यंत अझर कंप्लीट करतो. या चेंडूवरती फक्त एकच धाव. धावसंख्या 21. प्रोलिंग स्पोर्टवर तुम्ही स्पर्धा घर बसल्या बघत आहात. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे संध्याकाळच्या सत्रामध्ये. 7:33 आणि आजच्या दिवसातला हा सामना क्रमांक 8वा आपण इथे बघत आहोत. अजून यानंतर 5 सामने बाकी आहेत. इनसाइड आउट, थ्रू द कव्हर, व्हॉट अ शॉट, कॅप्टन शॉट आणि चेंडू सीमारेच्या बाहेर फरार. खणखणीत चौकार. मॅग्निफिसंट शॉट बाय कॅप्टन, थ्रू द कव्हर, इनसाइड आउट. चांगला चौकार दाखवला, फटका बनवलाय, पूल केलाय, पण क्षेत्ररक्षक बरोबर त्या ठिकाणी समोरच उभा आहे डीप स्क्वेअर लेग मध्ये. तिथे चेंडू एक्झॅक्टली त्याच्या हातामध्ये जातोय. षटक समाप्त होत आहे. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय. धावसंख्या 26 धावा, करंट रन रेट 13चा आहे आणि अजूनही 12 चेंडूमध्ये करायचे 14 धावा. रिक्वायर रन रेट 7 रन पर ओव्हर. 12 बॉल अँड 14 टू विन. सामना किती इझी करून टाकला बघा दोन्ही फलंदाजांनी. पहिल्या विकेटसाठी अत्यंत दमदार पार्टनरशिप. 26 धावेंची, त्यामध्ये अझरची खेळी 19 धावेंची 9 चेंडूमध्ये, 4 चौकारांची मदत आणि कॅप्टन नॉक 1 चौकार 3 चेंडूमध्ये कुठल्या त्या 6 धावा त्या स्वप्नीलने.
12 बॉल अँड 14 टू विन. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या. एका सेंडने गोलंदाजी सुरू आहे, त्यामुळे फिल्डिंगला जास्त वेळ घेऊ नका. क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या. नेक्स्ट मॅच मध्ये दोन्ही संघांनी ताबडतोब रेडी राहून सामना सुरू करायचा आहे. ग्रँड रोड ड्रॅगन्स वर्सेस ग्रँड रोड लायन्स या दोन संघांमध्ये पुढचा सामना लगेच आपण सुरू करणार आहोत. 12 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. 12 बॉल अँड 14 टू विन. बॉलर तयार, गोलंदाजा हिरेन. चला वेळ न घेता सामना सुरू करायचा आहे आपण लवकरात लवकर. स्ट्राईक एंडला कॅप्टन उभा आहे स्वप्नील. चला विकेट कीपर बॉलर सामना सुरू करा. 12 चेंडू 14ची गरज. इम्प्रुव्हायझेशन आणि इट्स अ ह्यूज हाय हँड मॅक्सिमम. सीमारेषे बाहेर षटकार. स्वतः मॅन्युफॅक्चर आहे, स्वतः डिलिव्हरी सुद्धा करतोय आणि काय एक्झिक्यूट केला फटका. कॅप्टन शॉट. ह्यूज अँड हँडसम. धावसंख्या 32. 32. 8 डावांची अजूनही गरज आहे. 11 चेंडूचा खेळ शिल्लक. अझरची बॅटिंग बघून मात्र स्वप्नील सुद्धा आपण बघतोय की त्या ठिकाणी अप्रतिम खेळ दाखवतोय. एक षटकार, एक चौकार, 4 चेंडूत कुठल्या ते 12 धावा. प्रत्येकावर केला हल्ला बोल. हिरेन आता चेंडू कशा प्रकारे टाकेल हा त्याला प्रश्न पडलाय. तो कॅप्टन समोर. डीपचा खेळाडू सर्कलच्या आतमध्ये आणलाय मिडॉनला. बघायचं त्या ठिकाणी मात्र फटकेबाजी बघायला मिळेल का. स्वाईप करायचा होता, टायमिंग झालं नाही. चेंडू मागे जातोय. चेंडू हलकासा पायाला ब्रश होऊन इट्स अ डॉट. निर्धाव चेंडू. 10 चेंडूचा खेळ शिल्लक. 8 डावांची गरज. दोन्ही बॅट्समन पूर्णपणे सेट आहेत ग्राउंडवर आणि चांगली बॅटिंग करतात. इनसाइड आउट. थोडंसं थांबून एक्झिक्यूट केला चेंडू. वेट अँड डिस्पॅच. थोडंसं थांबला, ओव्हर पिच करून घेतला बॅटवर. थोडासा अपिश फटका बघायला मिळाला आणि डीप पॉइंटला चेंडू एक्झिक्यूट करायची मात्र मिळते ती एकदा होती स्वप्नीलला. आणि धावसंख्या 33. 7 धावांची अजूनही गरज आहे. 9 चेंडूचा खेळ शिल्लक. 9 चेंडू 7 धावा. चेंज ऑफ पेस होता, गतीमध्ये परिवर्तन. विकेट कीपर येऊन चेंडू कव्हर करेल तोपर्यंत क्विक सिंगल कंप्लीट केली आहे. उमेश पाटकर पुन्हा त्या जागेवरून सांगतायत इट्स अ लेग बाईज. 34. 8 बॉल टू गो अँड 6 टू विन. 8 चेंडू 6 धावा. आठ चेंडू शिल्लक आहेत. 6 धावांची गरज आहे. ओ मॅच विनिंग शॉट. सामना फिनिश. दिस इज द कॅप्टन फिनिश. कॅप्टन शॉट. स्टाईल मध्ये आपलं फिनिश केलंय ते संघनायकाने आणि सामना जिंकून थेट उपांत्य फेरी गाठली आहे. ती म्हणजेच टीम स्ट्रायकर्स या टीमने. पहिल्या मॅच मधून त्यांनी स्ट्राईक केलं होतं. इथून आपण टेस्ट बघतोय की स्ट्राईक करून मॅच फिनिश करत असताना सामना ते जिंकला आहे आणि थेट उपांत्य फेरी गाठली आहे. ग्रँड रोड प्रीमियर लीग महाराष्ट्राचा लाडका भाऊ चषक या स्पर्धेची 3रा संघ ठरलाय. तो थेट उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करतोय. ग्रँड रोड जायंट्स, ग्रँड रोड बुल्स, ग्रँड रोड स्ट्रायकर. आणि आता बघायचं अजूनही आता 3 संघांमध्ये फाईट असणार आहे. त्यापैकी कुठला संघ येईल उपांत्य फेरीमध्ये. कारण इथे मात्र मैदानावर नाईट्स टीमला अजून एक संधी असणार आहे. नेक्स्ट मॅचचा विजेता संघ त्यांच्यासोबत खेळेल 5व्या मॅचमध्ये आणि तिथे मात्र स्पष्ट होईल चित्र की कुठला संघ पोहोचेल तो उपांत्य फेरीमध्ये. आपण वळूया या सामन्याच्या सामन्याच्या पुरस्काराकडे, ज्याने मात्र अफलातून खेळ केला. गोलंदाजी करताना 2 विकेट काढल्या आणि 19 धावेंची बहारदार खेळ करून आपल्या संघाचा विश्वास आपल्यावर जो सार्थ ठरवला. या संघाचा स्वतः संघनायक स्वप्नील मॅन ऑफ द मॅच.